दुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले. सूर्याप्रमाणे नीट दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गायत्री कारभारी जाधव. सावित्रीबाई फुले या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांच्या या कार्यास कर्मठ लोकांनी खूप विरोध केला. त्या अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नापूर्वी सावित्रीबाई अशिक्षित होत्या. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.